हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. बाकी गाईज, आज आमच्या व्लॉगिंगचा डे 68 आणि गाईज आता एकदम मस्त रेडी झालो आहे एक्झामसाठी. आता एक्झाम चालू झाली आहे. म्हणजे काल आमचा याचा शारीरिक शिक्षणचा पेपर होता, आज मराठीचा पेपर आहे. आणि बाकी गाईज, तुम्ही माझ्या मागं व्ह्यू बघू शकता, किती क्लिअर व्हिजन, एकदम मस्त व्ह्यू राहिला, एकदम मस्त. तर चला फटाफट आपण जाऊया पेपरला. आणि पेपरवरून आली होती, बघूया काय काय काम आहे आजचे. तर आता दुकानावरती होतो आणि बाकी तुम्ही पाहू शकता इकडं आपले हिरोचे हे आले, सेल्समॅन आले. तर मग आता इकडं आपण ते थोडं ॲड करणार आहे. तर मग आपण ऐकूया, चला. रोशन बेरगी व्लॉग्स में आपका स्वागत है। हम दो शब्द बोलते रहते, तो आज के जो बोलना था रमज़ान के पवित्र महीने के हिसाब से बोलना था कि रमज़ान का जो अर्थ होता है अरबी भाषा में, वो होता है जला देना, यानी पाप को ख़त्म कर देना, नष्ट कर देना। और पाप पापाला जाळा आणि पुण्य कमवा, म्हणजे जो भी नेकी है वो कमाना है और बुरी बातों से रुक जाना है। ये सभी धर्मों में वर्ड और फास्ट रखा जाता है। जैसे कि सनातन धर्म के हिसाब से एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, शिवरात्रि के उपवास धरे जाते हैं। जैन धर्म में भी बहुत कड़क उपवास धरने का जो है मान्यता दी गई है। गौतम बुद्ध के धर्म के हिसाब से गौतम बुद्ध ने बहुत कड़क उपवास धरा था और फिर उसको उपवास को छोड़ दिया था। बुद्ध पूर्णिमा के टाइम पे उन्होंने खीर खाकर उपवास को छोड़ दिया था। लेकिन गौतम बुद्ध के अनुसार जो है उन्होंने भिक्षुओं को बताया कि दिवस भर में एक ही बार खाना खाना चाहिए और वो भी दोपहर के बाद में खाना नहीं चाहिए। और इसी तरह से ईसाई धर्म के अंदर भी ईस्टर जो एक महीना आता है ईस्टर, जिसमें जो यीशु मसीह को सूली दिया गया था ऐसा मान्यता है। तो उससे पहले 40 दिन का वो लोग व्रत रखते हैं। तो सभी धर्मों के अंदर ये फास्ट का कुछ ना कुछ उल्लेख आता है। तो इसमें एक साइंटिफिक रीज़न ये होता है कि इसमें ऑटोफिगी होता है। ऑटोफिगी का अर्थ होता है कि जो बॉडी के अंदर, शरीर के अंदर जो डेड सेल होते हैं, टूट फूट वाले सेल होते हैं, जो विषारी करने वाले नहीं, कि सेल्स होते हैं, तो उसको ख़त्म करना। वो ख़त्म कैसे होगी? तो एक तो औषध से होगी, लेकिन औषध भी उस जगह पे जो है लाभकारी ज़्यादा नहीं होती है। तो इस हिसाब से एक ऑटोफिगी करके एक साइंटिस्ट है जिसका नाम है योशिनेरी ओशोमी। ये जापान का साइंटिस्ट है जिसने 2016 के अंदर इसको इनाम मिला था, नोबेल प्राइज़ मिला था। उसने ये बताया कि शरीर के अंदर जो 12 तास आदमी भूखा रहता है, प्यासा रहता है, तो शरीर के अंदर जो हानिकारक जो ये होते हैं सेल्स होते हैं, जो विषारी करते हैं, बीमारी लाते हैं टूट फूट वाले से, तो जब अन्न और पानी बिल्कुल होता नहीं शरीर में, तो ये जो शरीर है ना उसको खाना शुरू कर देता है, यानी उसको ख़त्म कर देता है, नष्ट कर देता है। तो ये उसने ये जो सेल्स होते हैं, जो ख़राब सेल होते हैं, तो ये आगे जाके जो कैंसर की बीमारी का भी संकेत बनते हैं। तो कैंसर की बीमारी का तो अभी औषध आया नहीं है, लेकिन होता कैसे उसको उसने बताया, यूशनरी ओशोमी करके साइंटिस्ट ने 2016 में। तो ठीक है, अभी यही थोड़ा सा अभी जैसे शुरू था जो महीना, उसके हिसाब से बोलना था। तो ऐसी इंटरेस्टिंग वीडियोस देखने के लिए बने रहे रोशन बिरागी वे लोग। आता इकडं आम्ही दुकानचं कामावर राहिलो, तुम्ही पाहू शकता इकडं सिद्धूने सगळे बिस्किट काढून घेतले. आणि बाकी इकडं आता नवीन हे लावले, पतंजलीचे बिस्किट आहे इकडं पण लावले. आणि काका गेले नांदगावला, आता ते नवीन माल आणायला. नवीन माल आला का मग तो पण सेट करावा लागेल आपल्याला आजच्या आज, कारण आता सण पण जवळ आला आपल्या होळीचा, त्याच्यामुळं आपल्याला दुकानाची तयारी लागावं लागेल. आणि बाकी आता इकडं तुम्ही पाहू शकता भाऊनी सगळे बिस्किट काढले होते, आता परत भरून राहिलं आणि परत लावून राहिलं. तर मग आता इकडं हे पतंजली, जुने पतंजली लावून देऊ राहिलं, वरती हे नवीन लावले इकडं त्यांनी मस्त. तर गाईज आता इथं साफसफाई चालू आहे. आम्ही ब्लोअर जोडलंय. बिस्किट सगळे खाली घेऊन राहिला. भाऊ रिटर्न साफ करावं लागला आपल्याला. भाऊ हे सगळं लावावं लागेल परत आपल्याला. परत का? हा, आता भयानक काम झालं, बंद करा आता. तर गाईज इथं आमच्याकडे दिंडी आली आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर आता आम्ही घरी चाललोय दोघं मस्त जेवायला. तर आता चला मस्त खिचडी खाऊया आणि मग परत येऊया दुकानामध्ये. आणि काका आले आता जवळपास, ते पण येतील, मग आपल्याला परत माल पण लावा लागेल. तर इकडं आम्ही आता लॅपटॉप घेऊन चाललोय दुकानामध्ये. तुम्ही पाहू शकता मी सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले काल मी, कारण काल अनलिमिटेड नेट होतं मला.
इकडं बिस्लऱ्यांचा पण माल आला तुम्ही पाहू शकता. इकडं आपले काका घेऊन आले होते सागर काका, तर तुम्ही पाहू शकता इकडं हे 8-9 बॉक्स आहे आणि इकडं छोट्यावाल्याचे 2 बॉक्स आहे आणि बाकी इकडं 11 बॉक्स लावले आपण, तुम्ही पाहू शकता इकडं बाहेर. तर मग ऑलमोस्ट मोठ्या बिस्लऱ्यांचे आपण 20 बॉक्स घेतले आणि छोटे याचे 2 घेतले, कारण छोटे आपल्याकडे उरले त्याच्यामुळं. बाकी तर आता इड लग्न चालू आहे, तुम्ही आवाज ऐकू शकता मागं लग्नाचा. तर मग इड खूप गर्दी झाली होती. बाकी तुम्ही पसारा वगैरे पाहू शकता, आम्ही इड आवरत होतो त्याच्यामुळं पसारा खूप झाला इड. तर मग आता काका पण आले जवळपास, तर मग आपण आवरून घेऊया इड. तर मी आता घरी आलो होतो आणि तुम्ही पाहू शकता इड आपल्या घराजवळ किती कडक व्ह्यू राहिला, एकदम भयानक दिसू राहिलं. घराच्या मागे एकदम लाल लाल. तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं खास नसेल दिसत, पण रिॲलिटीमध्ये ना एकदम भयानक दिसू राहिलं. तुम्ही पाहू शकता इड गाडी आली आपली मालाची, तर इड सगळं सामान उतरू राहिले आणि इकडं पण काही सामान लावलंय. डोक्यातून जाईल हे बघा गाईज, इकडं पण घेतले आपण तेल बॉक्स वगैरे पण आले. आणि बाकी इड शुद्ध मस्त गडीचे निर्मलावर राहिला 10 वाली, तुम्ही पाहू शकता इड. तर भाऊ काय अडचण आहे का? हाईट नाही पुरत ना. हाईट नाही पुरत आहे? अरे काय माणूस राव तू. तर आता इकडं बेस्ट सोडून राहील काका. तर काही आता इकडे टाइम राहिला 10-20. तर मग तर गाईज इथं आजचा ब्लॉग संपतो. ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायचं विसरू नका. मिलते काही जल्दी नेक्स्ट व्लॉग में. थैंक यू सो मच वॉचिंग गाइस. बाय. बाय.